नाही, मी स्वतः महाराष्ट्रीयन आहे. हम्म. मी स्वतः मराठी बोलणारा आहे. तर आपल्या इथे आपली भाषा ही जोपासली गेली पाहिजे. स्टार्टिंगला मी फक्त एकच गोष्ट फोकस केली होती की आपण फूड मध्ये क्वांटिटी पेक्षा क्वालिटीवरती कसा भर दिला. बरोबर. इमोशनली कस्टमर अटॅच होतो. तोच खरा उद्योजक आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात यशस्वी हॉटेल. आजचा भाग खूप खास आहे कारण आज आपल्या सोबत आहे नाशिक मधील द टेरिटोरियल रेस्टॉरंटचे ओनर आणि युवा उद्योजक श्री नचिकेत लवाटे सर. सर, आमच्या पॉडकास्ट मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच. सर, आमच्या श्रोत्यांसाठी तुमचा छोटासा परिचय करून द्या. नमस्कार मित्रांनो, माझं नाव नचिकेत लवाटे. मी टेरोटेल हॉटेलचा सर्व नाशिक मध्ये आपलं रेस्टॉरंट आहे. आपण प्युअर व्हेज रेस्टॉरंटचा सेगमेंट पुढे चालवत आहे. आणि सर, हॉटेल क्षेत्रामध्ये येण्याचा विचार तुम्हाला कधी आला? 2019 ला मी पुण्यात शिकायला होतो. तर कुठेतरी चालू होतं की काहीतरी करायचं. आता डिग्री कम्प्लीट झाली, काहीतरी करायचं, काहीतरी चालू होतं डोक्यात. बरोबर. पण आमच्या डोक्यात असं होतं की फॅक्टरी वगैरे करू, अच्छा. मल्टिपल बिझनेस कन्स्ट्रक्शन मध्ये जाऊ. बरोबर. ओके. पण लॉकडाऊन लागलं बरोबर. आणि सगळेजणी बघितलं की फक्त 3च गोष्टी चालू होत्या, एक दवाखाना, मेडिकल आणि रेस्टॉरंट. बरोबर. तर तेव्हा विचार केला की आपण ज्या गोष्टी बघतोय या फ्युचर, अशी जर उद्या कुठली वेळ आली बरोबर. आणि पूर्ण जर भारतच बंद झाला तर मग काय करायचं? बिझनेस आपल्याला पुढे घेऊन जाईल. ते तर मग करायचं. एकच गोष्ट बॅक ऑफ द माइंड डोक्यात आली की आपण हॉटेल करू शकतो, आपल्याकडे जागा अवेलेबल आहे. तर मग तो विचार करून इन्व्हेस्टमेंट करू दे. आणि इन्व्हेस्टमेंट पण आपल्याकडे होती. तर मग हा विचार केला की आपण या या इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्रीमध्ये. अच्छा. ओके. आणि आपल्या रेस्टॉरंटचं नाव द टेरोटेल, म्हणजे या नावाचा काय अर्थ, काय स्टोरी वगैरे? आपलं आता रेस्टॉरंट आहे तिथे आमच्या पेरूची बाग वगैरे होती. बेसिकली मी शेतकरी बॅकग्राऊंड मधनं बिलॉंग करतो. बरोबर. माझी पूर्ण फॅमिली आज पण शेतीमध्ये इंटरेस्टेड आहे. ते स्वतः शेतीमधलं शेती करतात. तर मग त्यांचं एक गोष्ट होती की आपली जागा, आपण इथे एरिया डेव्हलप केला, लेआउट केला, बरोबर. सगळ्या गोष्टी झाल्या, पण मग आपली मातीशी नाळच कुठे राहिली. नाही. बरोबर. तर मग आपण काय करता येईल. तर मग आमच्या आजी सारखं सांगायचं आम्हाला की तुम्ही हॉटेल करा. आम्ही ठरवलं की जे आपण शेतात पिकवतो आपल्या हॉटेलमध्ये देऊन मग आपण लोकांना पण लोकांपर्यंत सर्व करू शकतो. बरोबर. मग आम्ही ठरवलं की टेरोटेलचं हे करायचं. अच्छा. तर मग आम्ही या हॉटेलला नाव देताना टेरोटेल दिलं मुद्दाम, की टेरो म्हणजे अर्थ, टेल म्हणजे स्टोरी, ओके. पृथ्वीची कहाणी. बरोबर. ओके. तर मग आपण त्याच्यावरनं आपली एक फॅमिली स्टोरी सुद्धा लोकांपर्यंत नेतो. बरोबर. नाशिक मध्ये लक्झरी प्युअर व्हेज रेस्टॉरंट ओपन करायचा का विचार केला? नाशिकमध्ये जर आपण बघितलं तर ही रामांची भूमी आहे. बरोबर. इथे मॅक्झिमम क्राऊड हा फक्त काळाराम मंदिर, त्र्यंबकेश्वर आणि नाशिकचं असलेली गोदा, बरोबर. या 3 गोष्टी बघायला लोक येतात. तर हे इथे मॅक्झिमम लोक बाहेर नेणारे असतात. हे लोक खवेदार असतात. बरोबर आहे. त्यांना खूप गोष्टी नवीन गोष्टी खायचं सवय असते. बरोबर. नाशिकमध्ये कसं कल्चर असतं, फक्त शेवभाजी आणि त्या याच्यामध्ये लोक कन्फ्युज होऊन जातात. बरोबर. बऱ्याचशा लोकांना तेवढं, तेव्हा मल्टिपल आपण त्यांना काय गोष्ट देऊ शकतो, मल्टिपल क्विझिन मध्ये आपण काय देऊ शकतो. बरोबर. म्हणून आपण टेरोटेल वरती भर दिला आणि बरोबर. आपण त्या लोकांवर जास्त फोकस करत आहे की त्या लोकांना इथे आल्यानंतर चांगल्या मूलभूत गोष्टी बरोबर. आणि चांगलं फूड आपण कसं त्याला हात लावतो. बरोबर. नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न. ओके. बरोबर. रेस्टॉरंट बिझनेस मध्ये सगळ्यात मोठा स्ट्रगल कोणता होता? म्हणजे इन्व्हेस्टमेंट, स्टाफ का मार्केट ट्रस्ट? जेव्हा तुम्ही कुठला पण बिझनेस नवीन उभा करता, म्हणजे बरोबर. रेस्टॉरंट कुठला पण बिझनेस करता, बरोबर. त्याच्यासाठी सगळ्यात प्रथम तुम्हाला इन्व्हेस्टमेंट महत्वाची असते. बरोबर. तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशी करताय, किती करताय, काय करताय, हे सगळ्यात पहिलं महत्वाचं. दुसरं, तुम्ही स्टाफ कसा ठेवता. बरोबर. तर या 2 गोष्टी खूप मूलभूत आहेत. याच्यामध्ये स्टाफिंग हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर स्टाफिंग हा मोठा रोल प्ले करतो. बरोबर. पण स्टार्टिंगला इन्व्हेस्टमेंट हा सगळ्यात मोठा रोल प्ले करतो. ओके. सुरुवातीला कस्टमर कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने त्या गोष्टी? स्टार्टिंगला मी फक्त एकच गोष्ट फोकस केली होती की आपण फूड मध्ये क्वांटिटी पेक्षा क्वालिटीवरती कसा भर दिला. बरोबर. आणि मग आपण बाहेर बघतो 100 रुपयात थाळी अनलिमिटेड. बरोबर. याच्यामध्ये काय होतं, लोकांच्या ना लोक पैसे द्यायला तयार आहेत, बरोबर. पण त्यांच्या भावनांची कुठेतरी छेडखानी होते. ते तर बरोबर. आहे, ते नक्कीच. आणि जे प्रोडक्ट वापरले गेले पाहिजे त्याचा सगळा म्हणजे उद्ध्वस्त होतं या सगळ्या गोष्टी. बरोबर. ज्या प्रॉपर गोष्टी त्याच लोकांपर्यंत आपण कशा पोहोचता येतील आणि लोकांचा फीडबॅक घेऊन त्या कशा सुधारता येतील याच्यावर जास्त भर होता. आणि त्याच्यावरच तुमचा कस्टमरचा कॉन्फिडन्स वाढतो. उद्या जर समजा कुठला कस्टमर तुम्हाला बोलला की बाबा ही गोष्ट तू चुकीची करतोय, तर ऍज अ हॉटेलियर म्हणून ही मला ऍक्सेप्ट करणं गोष्ट आहे. बरोबर. शेवटी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये कस्टमरच आवड असतो. बरोबर. आणि प्रत्येक नवीन माणसाकडनं प्रत्येकाला नवीन काहीतरी शिकायला मिळतं. आज मला त्यांच्याकडनं मिळतं, तर त्यांच्याकडनं. माझ्याकडनं बरोबर आहे. हा कॉन्फिडन्स ठेवला गेला. नाही, बरोबर. कारण की आपण जे
चालू केलेलं आहे, म्हणजे रेस्टॉरंट फील्ड मध्ये आपण उतरलोय, म्हणजे आपल्या याच्यात कस्टमर सर्व काही अतिथी देवो भव बरोबर. जसं आपल्या कल्चरनुसार म्हणजे त्यांच्या गरजा आपल्याला पूर्ण कराव्याच लागतात. बरोबर 100%. सर प्युअर व्हेज रेस्टॉरंट तुम्ही नाशिकमध्ये ओपन केलं, तर याची कस्टमर बेस कशी काय एवढी मोठी तयार केली? आता आपण नाशिकमध्ये बघितलं तर मल्टिपल क्राऊड आहे, पण त्याच्यामध्ये जैन, मारवाडी, गुजराती हे लोक खूप प्रमाणात आहेत. तर काय होत होतं नाशिकमध्ये व्हेज हॉटेल आहेत असं नाही की नाही आहे. पण मग त्यांना मल्टी क्युझिन हॉटेल नव्हते की ज्याच्यात ऑन वन रूफ तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या. बरोबर. तर मेन भर आपला असा होता की त्या लोकांना सुद्धा आपण कुठेतरी चांगलं फूड प्रोव्हाइड केलं गेलं पाहिजे. असं नाही की बाकीचे लोक कोणी फूड वगैरे खात नाही, परंतु हे लोक जास्त प्रायोरिटी देतात व्हेज, फक्त प्युअर व्हेज हॉटेलला जायला. बरोबर आहे. आणि बाहेर न येणारे जसं मी मगाशी बोललो की मंदिर वगैरे व्हिजिट करायला लोक येतात, तर त्यांची मॅक्झिमम हे जे असते ती प्युअर व्हेजचीच असते डिमांड. बरोबर. तर ती कशी आपण डिमांड पूर्ण करू शकतो. बरोबर. प्लस आपल्याकडे समोरच सिटी सेंटर मॉल आहे. बरोबर. तर फॅमिली क्राऊड आपल्याला कसा अट्रॅक्ट करते, तर आपला मेन फोकस त्याच्यावर सुद्धा आहे. तर मग त्याच्यामुळे आपण मग प्युअर व्हेजच करायचं. अच्छा, ओके. आणि सर फूड, अँबियन्स आणि सर्व्हिस या ज्या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आता सध्या. मग त्या 3 गोष्टींमध्ये तुम्ही सर्वात जास्त प्राधान्य कोणत्या गोष्टीला? आता हॉटेल बांधल्यानंतर बांधायच्या आधी जर विचाराल तर मग मी तुम्हाला अँबियन्स बोलतो. बरोबर. हॉटेल झाल्यानंतर विचाराल तर सर्व्हिस. कारण की या दोन्ही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा लोक तुमच्या हॉटेलला येतात तेव्हा फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. बरोबर. नाही, बरोबर आहे. तर मग त्या याच्यावरती आपण पहिले भर दिला बांधायच्यावर की आपण इंटेरियर वगैरे त्याच हिशोबाने केलं. पण जेव्हा लोक चांगल्या हॉटेलमध्ये त्यांना सर्व्हिसच मिळाली ना तर लोक खूप शेअर देतात. बरोबर. आपण सगळ्यात पहिली प्रायोरिटी सर्व्हिसला दिली गेली पाहिजे. समजा जर कस्टमर जर चिडला तुमच्यावरती तर मग त्या गोष्टीचा काही उपयोग नाही. जेव्हा कस्टमर आपल्याकडे चांगल्या भावनेने तो सगळ्या गोष्टी बघून तर त्याला आपण त्या हिशोबाने फूड सुद्धा लवकरात लवकर. हा कधी कधी काही गोष्टींना वेळ लागतो. नाही, बरोबर आहे. त्या गोष्टी तर आहेत. बरोबर. परंतु प्रत्येक गोष्टीसाठी एक स्पेसिफिक टाइम ठरलेला की तेवढ्या टाइम पिरियड मध्ये ती. नाही, बरोबर आहे. कारण की आपण एखादी गोष्ट सर्व करतोय तर त्याच्याने कस्टमर सॅटिस्फाईड पण झालं पाहिजे. ती गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची. सर्व्हिस लवकर देण्याच्या नादात जर लोकांना कच्चच फूड दिलं नाही तर उद्या ते पण चुकीचं आहे. नाही, बरोबर आहे. त्यांना आपण भावना दुखवल्यासारखं. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला चांगलंच रिप्रेझेंट करायला पाहिजे. बरोबर की प्रत्येक गोष्टीला जो स्पेसिफिक टाइम आहे तो टाइम दिला गेलाच पाहिजे. बरोबर आहे. आणि सर आजचा कस्टमर जो आहे तो एक्सपिरियन्स होतो. बरोबर. तर मग टेरोटेल काय वेगळं करतं, कशा पद्धतीने एक्सपिरियन्स, म्हणजे काय एक्सपिरियन्स? सगळ्यात इम्पॉर्टंट एक्सपिरियन्स माझा एवढाच आहे, मी क्वांटिटीकडे लक्ष न देता क्वालिटीकडे लक्ष. बरोबर आहे. जर तुम्हाला हायजीन मेंटेन ठेवून जर तुम्हाला कुठलं फूड, आता तुम्ही माझ्याकडे हॉटेलमध्ये या, माझा सगळ्यात मेन फोकस हा फूड पेक्षा माझ्या हॉटेलचे टॉयलेट आहे त्याच्यावर. आज घरातली जेव्हा फॅमिली आपल्याकडे येते तेव्हा सुद्धा त्यांना तिथे गेल्यानंतर एक चांगलं वाटलं गेलं पाहिजे की जर या माणसाचं टॉयलेट चांगलं त्याचं किचन किती चांगलं नाही, बरोबर आहे. आपला मेन फोकस असा असतो. आणि आपण लोकांना फ्रीडम दिलेलं आहे आपल्याकडे की तुम्ही आम्हाला विचारा की आम्ही काय प्रोडक्ट वागतोय, आम्ही काय करतोय, हा तुमचा अधिकार आहे विचारायचा. बरोबर. ते लोक आपण विचारतच नाही कोणाला की तुम्ही एव्हरेस्टच मसाला वापरताय काय, बटर अमूलच वापरताय काय, हे लोक विचारत नाही. बरोबर. तर हा कस्टमरचा राईट आहे. आणि ह्या हॉटेलियरचं सुद्धा एक कर्तव्य बनतं की कस्टमरने विचारल्यानंतर त्यांना उत्तर द्या. बरोबर आहे. आपण हा फ्रीडम दिलेला आहे. तर मग हा जो एक्सपिरियन्स आहे ना हा तुम्हाला युजली बाकी हॉटेलमध्ये बघायला, क्वचित हॉटेलमध्ये बघायला, असं नाही की बघायलाच मिळणार नाही, क्वचित हॉटेलमध्ये. मग ते लोक त्यासाठी नवीन कन्सेप्ट घेऊन येतात, ओपन किचन वगैरे. पण आपलं क्लोज असून सुद्धा आपण हा एक्सपिरियन्स लोकांपर्यंत. प्लस नाशिकमध्ये कुठे पण फिडिंग रूम तुम्हाला बघायला मिळणार नाही कुठल्याच रेस्टॉरंटमध्ये. माझ्याकडे आज सगळ्यात पहिलं रेस्टॉरंट असेल नाशिक मधलं तिथे फिडिंग रूम तुम्हाला बघायला मिळेल, जिथे आई सुद्धा मुलाला घेऊन आरामात येऊ शकते, ती तो आनंद सुद्धा फॅमिली सोबत घेऊन येऊ शकते. तर युजली काय होतं, जेव्हा समजा एखादं नवीनच बाळ झालेलं असतं, ती महिला आणि ते बाळ हे घरीच असतं. बरोबर. त्यांना हॉटेलला येतच येत नाही फॅमिली. का बरं? कारण की फिडिंग कुठे करायचं सगळ्यात मोठा क्वेश्चन असतो. मग ते गाडीत बसतात किंवा घरात बसतात, त्यांना सुद्धा कम्फर्ट झोन त्या सुद्धा आपण एक्सपिरियन्स याच्यामध्ये बघितलं. अच्छा, नाशिकमध्ये द टेरिटोरीची पोझिशनिंग तुम्ही कशी ठरवता? पोझिशनिंग ठरवणारा आपण कोणीच नाही नाशिकमध्ये, कस्टमरच आपली पोझिशनिंग. बरोबर. जे कस्टमर आपल्याला देतो आपण त्याच गोष्टीला करतो. फक्त मी एवढीच एक गोष्ट करतो की हेल्दी कॉम्पिटिशन खेळा. जेवढे पण हॉटेलियर बघत असतील हा पॉडकास्ट, त्यांनी पण ठरवा की एक हेल्दी कॉम्पिटिशन ठेवूयात. खुन्नशी याच्यात करून काही शेवटी कस्टमर बेस आपला एकच आहे. जे लोक आपल्याकडे येणार ते सगळ्यांकडे येणार आहेत. त्यांना फक्त आपण कसं चांगलं दिलं गेलं पाहिजे त्याच्यावर सगळ्यांनी आपण भर दिला. बरोबर. आणि सर रेस्टॉरंट बिझनेस मध्ये इमोशन जास्त महत्वाची का प्रॉपर प्लॅन, काय वाटतं तुम्हाला? सगळ्यात पहिले इमोशन आणि मग प्रॉपर प्लॅन.
कारण की प्रत्येक माणूस जेव्हा तुमच्याकडे येतो ना, हा प्लॅनिंग करून येतो तुमच्याकडे. नाही, बरोबर आहे. तो इमोशन घेऊन तुमच्याकडे की भाई मला टेरोटेलला आज फूड खायचंय. तर त्याचे एक इमोशन असतं की भाई मला आज बटर रोटी खायची, मला बरोबर आहे. नान खायचे. बघा आपण ते घरी खात नाही, आपल्याला ते एक्साइटमेंट असतं बरोबर की आपण कसं खाऊ, काय करू, काय नाही. तर आपण इमोशनवर जास्त भर देतो की प्रत्येक फॅमिली येताना इमोशनली आपल्याकडे येते तर ती सॅक्रिफाईस होऊन जाईल ना. म्हणजे इमोशनली तुम्ही एक अटॅच बरोबर. केले. बरोबर. जो हॉटेलियर इमोशनली कस्टमर सोबत अटॅच होतो तोच खरा उद्योजक असतो. नाही ते तर नक्की कारण बरोबर. की जेव्हा आई तुम्हाला घरात काहीतरी बनवून देते, बरोबर. की आई रागात असो किंवा चांगल्या मूडमध्ये असो, त्याच्यात एक भावना लपलेलीच नाही, असते. बरोबर आहे ना. आणि तीच भावना तुमच्या पोटात जाऊन तुम्ही कसं वागणार. नाही, बरोबर आहे ना. कारण आपण जी गोष्ट सर्व करतो त्याच्यात बरोबर. कुठं ना कुठं तरी प्रेम आपली म्हणजे आपुलकी पाहिजे त्याच्यात. आपण समोरच्याला काही गोष्टी देतो मग समोरचा पण आपल्याकडे अट्रॅक्ट होतो. बरोबर. आणि सर रेस्टॉरंट बिझनेस मध्ये स्टाफ सिलेक्शन ही खूप म्हणजे एक मोठं काय म्हणतात चॅलेंजेस झाले. बरोबर. तर मग ते कशा पद्धती म्हणजे तुम्ही कोणत्या पद्धतीने क्वालिटीज बघता स्टाफ सिलेक्शन? आता मी पहिलं ग्रुमिंग बघतो स्टाफचं कसं. आता बरोबर. माझ्याकडे जर तुम्ही बघाल तर माझ्याकडे 2 मुलं असे की ज्यांना बोलता येत नाही आणि ऐकता पण येत अरे. नाही. परंतु त्यांचं ग्रुमिंग खूप चांगलं आहे, ते दिसायला चांगलं आणि ते बुद्धिमत्तेने पण खूप चांगलं ओके. आहे. तर आपण त्यांना सुद्धा चान्स दिला गेला पाहिजे आपल्याकडनं की जेणेकरून ते लोक सुद्धा इन्स्पिरेशन घेतील आणि त्यांना बघून हॉटेलमध्ये येणारा क्राऊड सुद्धा इन्स्पिरेशन घेतील, हा माणूस जर काम करू शकतो तर मी काय. बरोबर. तिसरी गोष्ट म्हणजे त्याचं स्पीकिंग कसं आहे ते बरोबर. बघितलं गेलं, त्याच्या भाषेवर किती प्रभुत्व आहे. बरोबर. कस्टमर सोबत आपण रूड बोलतोय का पोलाइटली बोलतोय हे पण खूप इम्पॉर्टंट. नाही ती बरेच वेळा काय होतं, खूप जणांचा टोन हा हाय असतो बरोबर. पण तो जन्मतच असतो, त्याला तो माणूस काय नाही, ते काहीच करू शकत रूढ बोलतोय. तर ते कुठेतरी तो गॅप कुठे येता कामा नये असं आपण बघतो. नाही. दुसरी गोष्ट मी बघताना स्टाफ बघताना फक्त आणि फक्त मराठी मुलं बघतो, जेणेकरून आपल्या या महाराष्ट्रात आपल्या बरोबर. मुलांना कसा रोजगार निर्माण होईल याचा बरोबर. माझा सगळ्यात जास्त भर आहे. नाही, खूपच छान आहे सर. ही आयडिया म्हणजे एक युनिकच आहे म्हणजे. नाही, मी स्वतः महाराष्ट्रीयन आहे, मी स्वतः मराठी बोलणार आहे, तर आपल्या इथे आपली भाषा ही जोपासली गेली पाहिजे. नाही ती गोष्ट तर बरोबर आहे. क्राऊड आपल्याकडे मल्टिपल येतो. बरोबर. आपण आपल्या लोकांना प्राधान्य पहिले दिलं बरोबर आहे. पाहिजे. बाहेर तुम्ही बघाल तर तुम्हाला मॅक्झिमम नेपाळी लोक खूप दिसतात. नाही, ते तर आहे ते तर. बांगलादेशी वगैरे आता लोक म्हणतात करता वगैरे, काही लोक त्यांना पण ठेवून घेत असतील ना, म्हणजे मला नाही ती गोष्ट तर असते. वेगळी आहे. वेगळा पाठ झाला. आपण आपल्या इथे आपल्याच लोकांना का बरं द्यायचं नाही. आणि लोक म्हणतात की मराठी माणूस हॉटेलमध्ये कामच करू शकतो. नाही, ते तर आहे. ही गोष्ट सगळ्यात चुकीची. बरोबर. आज माझ्याकडे ओपनिंग पासून जेवढा स्टाफ आहे तो सगळा मराठी, 90% माझ्या हॉटेलला स्टाफ हा पूर्ण मराठी आहे. नाही, बरोबर आहे. आणि अर्धे लोक माझ्याकडे आदिवासी पाड्यावरून आलेले मुलं आणि मुली सुद्धा आहेत की ज्यांना आपण या याच्यामध्ये तयार करतो. नाही, बरोबर आहे ना. तर सपोज आपणच आपल्या मराठी माणसाला पुढे नाही घेऊन जाणार तर मग कोण जाणार? बरोबर. कारण की असं मार्केटमध्ये सगळीकडे बोललं जातं का मराठी माणूस या क्षेत्रात येऊ शकत नाही किंवा या क्षेत्रात सक्सेस होऊ हीच शकत गोष्ट नाही. आम्हाला चुकीची करून दाखवायची. नाही 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 ती गोष्ट बरोबर आहे. टेरोटेल मध्ये तुम्ही फूड डिझाईन करताना म्हणजे असं एक प्रीमियम फील झालं पाहिजे कस्टमरला, तर मग असे कोणते मेनू आहे तुमच्याकडे? आता आमच्याकडे पिझ्झा वगैरे आहे तर आपण फ्रेश डो मध्ये देतो. बऱ्याचशा रेस्टॉरंट मध्ये काय होतं, लोक पिझ्झा वगैरे देताना बेकरी मधून आलेला बेस असतो, पण आपण आपल्याकडे स्पेशल हा बेस बनवतो. त्या बेस मधनं तुम्हाला त्याला एक 20-25 मिनिटं लागतात बनवण्यापासून. फ्रेश डो मध्ये आपण देतो. आपल्याकडे कोफ्ता वगैरे असते भाजी, त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस आहेत आपल्याकडे. लोकांकडे फक्त नावापुरतं 3-4 आयटम आहेत कोफ्त्यामध्ये, आपल्याकडे कोफ्त्यामध्ये खूप व्हरायटी आहे. कारण पनीर मध्ये आपल्याकडे व्हरायटी आहे. आपण जे पनीर वापरतो 100% मलाई पनीर वापरतो आपण, त्याच्यामध्ये पण खूप व्हरायटी आहे. प्लस आपल्याकडे नूडल्स आहे. आपण आता बर्मीज फूड वगैरे चालू केलं, खावशे सूप वगैरे आपलं फेमस आहे, की जे तुम्हाला खूप क्वचित ठिकाणी बघायला मिळेल आणि ते आपल्या हॉटेलचं युएसपी ठरलं. अच्छा, तर मग आपण बघतो की एकाच याच्यामध्ये शेल्टर मध्ये आपण किती मल्टिपल ऑप्शन देऊ. नाही, बरोबर आहे. बरोबर. आणि आपलं चायनीज जास्त फेमस आहे, लोकांना चायनीज पण खूप आवडतं. बरोबर. म्हणजे कसं म्हणजे नाशिक मधला किंवा नाशिकच्या बाहेरचा जो क्राऊड असेल म्हणजे आपल्याकडे येणार जोही क्राऊड आहे त्याने विचार न करता आलं पाहिजे का हा मला इथे गेल्यानंतर सर्व गोष्टी मिळणार. बरोबर बरोबर. नाही, बरोबर. हक्काने तिथे आला पाहिजे. बरोबर. म्हणजे आपल्याकडे पिठलं भाकरीपासनं ते तुम्हाला पिझ्झा पास्ता या गोष्टीपर्यंत सगळ्या गोष्टी मिळतात. नाही, पिठलं भाकरी म्हटलं तर लोकांना त्या गोष्टी अजून आवडतात. नाही, मग आपण आपला जे मराठी म्हणतो, आपलेपणा येतो. आपलेपणा बरोबर. आपण जरी प्रेझेंट केलं नाही तर ते कसं काय? नाही, ती तर गोष्ट बरोबर आहे. कस्टमर सायकोलॉजी तुम्ही कशी ऑब्झर्वेशन करता? आता डिपेंड कस्टमर सायकोलॉजी कशी, येणारा माणूस काय भावनेने तुमच्याकडे येतो, काय भावनेने जातोय याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. बऱ्याच वेळा काय होतं, हॉटेलला वेटिंग खूप लागते. बरोबर.
कस्टमरची खूप चिडचिड होत नाही, बरोबर आहे. अरे, मी थांबलो इतका वेळ आणि मला मिळत नाही नाही. बरोबर पण मग तोच कस्टमर आपण बघितलं गेलं पाहिजे की तो वेटिंगला बसलेला कस्टमर हा उठताना त्याचा चेहरा हसरा आहे का, बरोबर तो आहे. कसा आहे, म्हणजे त्याचे फेशियल काय म्हणतात फेशियल इमोशनच तुम्हाला सगळ्या गोष्टी नाही सांगतात. बरोबर आहे ना. की त्याला कसं वाटलंय, काय वाटलंय, त्याच्यावरती तुम्ही त्याची सायकोलॉजी डिसाईड करू शकता की बाबा हा माणूस आता खुश आहे. बरोबर बरोबर आहे. आणि चेहऱ्याच्या बऱ्याच वेळा काय होतं, तो लेट होतो त्यामुळे चिडचिड होते. मग तो लेट झाल्यानंतर त्याला टेबल पर्यंत कसं फूड लवकरात लवकर जाईल हे बरोबर आपण बॅकआउट करून आपल्या पण डोक्यात यायला नाही पाहिजे. बरोबर आहे. ती बरोबर. गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची. की हा जर तिथे बसला तर याला विदिन 10-15 मिनिटात आपण कसं स्टार्टर्स देऊ शकतो, सूप बरोबर. कसं देऊ शकतो, जेव्हा त्याची भूक भागेल त्याच्यानंतर मग तो हॅपी होईल ना. नाही बरोबर आहे ना. ती जी त्यांची फेशियल एक्सपिरियन्स आहे हे आहे, तर त्याच्यावरती आपण डिसाईड करतो की याची सायकोलॉजी काय आहे आपल्याला, बरोबर की हा खुश आहे का नाही. का नाराज येतो. बरोबर. नाही बरोबर आहे. आणि सर नाशिकमध्ये आता कॉम्पिटिशन म्हणजे बऱ्यापैकी खूपच वाढलेली. तर मग त्या सर्व म्हणजे आता नाशिकमध्ये भरपूर रेस्टॉरंट आहे. तर त्यामध्ये आपलं टेरोटेल वेगळं कसं ठरतं? आता मी परत तेच म्हटलं, क्वालिटी क्वांटिटी हा बरोबर, विषय आहेच, हम्म. नाही त्याच्यात नो डाऊट. हम्म. परंतु आपल्याकडे जी सिटिंग कॅपॅसिटी आहे ती आजपर्यंत नाशिकमध्ये कुठल्याच प्युअर व्हेज रेस्टॉरंट मध्ये नाही एवढी. बरोबर. माझ्याकडे बँकेट हॉल नाही, माझ्याकडे खूप लोक म्हणतात बँकेट हॉल ठेवा, असं ठेवा तसं ठेवा. पण काय होतं याच्यामुळे बिझनेसकडे दुर्लक्ष होतं. नाही बरोबर. बरेचसे लोक काय करतात, हे बँकेट हॉलवर जास्त भर देतात. आपण त्याच्यावर देतो. प्लस आपल्याकडे 3 टाइप्स मध्ये आपल्याकडे सिटिंग कॅपॅसिटी आहे. बरोबर. एसी हॉल आहे, रूफटॉप आहे, तर आपल्याकडे कॅफे सेक्शन हे खूप वेगळं आहे. बरोबर. तर हा जो एक्सपिरियन्स आहे आजपर्यंत नाशिकमध्ये कोणी बिल्डअप केला नाही आणि कोणी करणार पण नाही लवकरात लवकर, आणि त्यासाठी ह्यूज स्पेसची गरज आहे. नाही बरोबर आहे. बरोबर. आणि जी आपण सिटिंग कॅपॅसिटी देतो ती आज नाशिकमध्ये कोणीच देत नाही, कोणीच नाही. बरोबर. हा. आणि सर आता तुम्ही आता इतकं तुमच्या एवढं कमी वयामध्ये इतकं सगळं यश मिळवलं, तर मग घरच्यांची प्रतिक्रिया कशी असते? घरच्यांना काय वाटतं? आईला वगैरे कसं वाटतं? आता घरच्यांना काय वाटतं हे कुठलाच मुलगा सांगू शकत नाही ती तर बरोबर. गोष्ट आहे. परंतु त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे की आपला मुलगा कमी वयात एवढी प्रगती चांगल्या करतो. ठिकाणी गेला हम्म. आणि त्याने करून दाखवलं. ठीक आहे, बरेच लोकांचं काय असतं, फायनान्शियल कॅपॅसिटी आधी नसते, बरोबर. आपल्याला मिळाले ते आता आपण राखतोय, असं माझी सिच्युएशन. नाही ते तर आहे. आणि ती आपण कशी मेंटेन ठेवू, आपली फॅमिली लेगसी कशी असते हम्म. ती प्रॉपर मेंटेन ठेवण्याचं काम आता माझ्याकडे. ते पण एक मोठं अच्छा. चॅलेंज तर मग आणि ही इंडस्ट्री अशी ना की याच्यामध्ये तुम्हाला नाव कमवायला खूप वेळ लागेल. बरोबर. पण तुमची एक मायनर चूक हे तुमचं पूर्ण business उद्ध्वस्त पूर्ण करू शकते. बरोबर आहे. ती तर गोष्ट तर महत्त्वाची. ह्या गोष्टीवर मला जास्त भर आहे की आज फॅमिली प्रेशर पण खूप आहे. हम्म. पण मग त्यांना सुद्धा आनंद होतो की आमचा मुलगा आज इंटरनॅशनल लेवलला जातो, सगळ्या नाही बरोबर आहे. गोष्टी करतो. बरोबर. आणि त्यांच्यावर एक मनात एक उत्सुकता असते. नाही. ते पण मला सांगितलं होतं की तू आता काहीतरी नवीन अजून एक चालू कर. नाही बरोबर आहे. बरोबर. बरोबर. कारण कसं आहे, आपण जसं करतोय आपल्या बरोबर. फॅमिलीला पण त्या गोष्टीचा आनंद आणि होतोय. कसं असतं, आपल्याला बघून आपला मित्र परिवार पण तसा होत जातो. नाही बरोबर बरोबर. ते तर आहे. आणि मला बघून मी असं समजतो की बरेचसे जण आहेत की जे समजतं की बाबा नचिकेत दादाकडे आज या गोष्टी तर आपल्याकडे पण पाहिजे, नाही कसे मिळवता बरोबर ते आहे. पण एक खूप मोठं प्रेशर आहे. नाही बरोबर आहे ना. आपण समोरच्याला पण इन्स्पायर करतो ना. बरोबर, असं म्हणजे समोरच्याला पण शिकायला भेटतं. बरोबर, बरोबर. 100%. बरोबर आहे. सर हॉटेल इंडस्ट्री म्हटली का सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे स्टाफ मेंटेन ठेवणं किंवा स्टाफची जी चेन आपल्याकडे ती रिलेशन त्यांच्यासोबत जपणं. तर तुम्ही स्वतः कसे जपतात? तुमची एक एवढी सगळी स्टार्ट पासून तर एंड पर्यंत आता इतकी टीम तुमची तुमच्या सोबत आहे, तर कशी मेंटेन ठेवली त्यांच्यासोबत रिलेशन? सगळ्यात मोठा डिफिकल्ट टास्क आहे मेंटेन करणं. परंतु आम्ही आमच्या स्टाफला दर महिन्याला आम्ही एक त्यांचं एंटरटेनमेंट सेक्शन असतं आमचं, त्याच्यामध्ये आम्ही सगळे एकत्र आमची मीटिंग असते. प्रत्येकाचे प्रॉब्लेम जेव्हा आपण त्याच क्षणाला सॉल्व्ह करतो ना तेव्हा तो स्टाफ खुश होऊन जातो. बरोबर. जर तुम्ही त्याला म्हणाल ना की नाही तू आज नको तू उद्या ये, मग तो बरोबर. स्टाफ आहे ना उद्याचा परवा आला तर आपण त्याला परत इग्नोर करतो. तुम्ही जेव्हा स्टाफला इग्नोर कराल ना तो त्याची पण एक लिमिट आहे, तो पण एक लिमिट मध्ये बांधलेला आहे. ती लिमिट जेव्हा क्रॉस झाली तो तुम्हाला इग्नोर करायला लागतो. बरोबर. ज्या दिवशी तो तुम्हाला इग्नोर करतो समजून घ्यायचं तुमची व्हॅल्यू झिरो. बरोबर. तर ती व्हॅल्यू झिरो न करता तुम्ही त्यांच्यासाठी काय कराल, तर आम्ही फॅमिली गेट टुगेदर वगैरे ठेवतो. आता आम्ही आमच्या हॉटेलमध्ये गणपती वगैरे बसवतो, दिवाळी आम्ही जोरात सेलिब्रेट करतो, त्यांच्या फॅमिली सोबत करतो की जेणेकरून एक त्यांना सुद्धा आपण एक कुटुंब आहे. चांगलं. बरोबर आहे. आणि ही लाईन अशी आहे ना, आता मी स्वतः सुद्धा सकाळी 12 वाजता इथे येतो तर रात्री 12ला घरी जातो. बरोबर. तर मी माझ्या घरच्यांपेक्षा जास्त हा या मुलांसोबत देतो. बरोबर. तर हीच मुलं माझी फॅमिली. बरोबर. आणि त्या फॅमिली तर ते रक्ताचं नातं ते कोणी हे करत, परंतु हे जे नातं हे वेगळं आहे, हे शब्दात सुद्धा मांडलं तर हे बरोबर. नातं आपण कौटुंबिक सांभाळलं गेलं पाहिजे. बरोबर. आणि त्यांना त्या गोष्टीचं सहकार्य सुद्धा आपल्याकडनं नाही, बरोबर. आपण जर आपल्या स्टाफला आपुलकी देणार नाही, जिव्हाळा देणार नाही, तर मग ते कसे काय आपल्या सोबत राहतील? आरेतुरेमध्ये बोलतात. ते तर आहे. ते तर बघायला म्हणजे लागतं. आरोग्याने त्यांच्यासोबत वागणं हे सगळ्यात चुकीचं. बरोबर. जेवढं प्रेमाने बोलाल तेवढा स्टाफ तुमच्याकडे प्रेमाने काम करणार. नाही, बरोबर. बरोबर. ते तर आहेच.
सर कसं आहे आता सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म तर खूप जोरात चालू आहे. इंस्टाग्राम, नवीन नवीन इन्फ्लुएन्सर आहे, सर्व गोष्टी. तर मग त्याचा काही इम्पॅक्ट पडतो का आपल्या रेस्टॉरंटवर? पडतो, खूप पडतो. हम्म. आता सोशल मीडियामुळे तर सगळे लोक येतात, बरोबर. इंस्टाग्राम वगैरे बरोबर. इन्फ्लुएन्सर लोकांना लोक बघून सुद्धा हम्म. इन्स्पायर होतात. बरेचसे बरोबर. नाशिकमधले इन्फ्लुएन्सर लोक आपल्याकडे येत असतात हम्म. शूट साठी, याच्यासाठी. त्यामुळे लोकांना वाटतं की आपण या प्लेसला व्हिजिट केलं गेलं पाहिजे. बरोबर. बरोबर. तर तो एक इम्पॅक्ट पडतो. परंतु माझा या गोष्टींपेक्षा माउथ पब्लिसिटीवर जास्त विश्वास आहे. बरोबर. कारण जी माउथ पब्लिसिटी होते ना, हम्म. ती इंस्टाग्राम, फेसबुक वरती हम्म. लिमिटेड सर्टन पिरियड साठी असते. बरोबर. पण माउथ पब्लिसिटी ही लॉंग टर्म असते. बरोबर. जर समजा तुमच्याकडे कोणाला एक कस्टमर आला, हम्म. जेवून गेला, हम्म. तो जर खुश झाला ना, तो 4 लोकांना ए बाबा इकडे चांगलं जेवण आहे, तू बरोबर. इकडे जाऊन बरोबर. बरोबर. तो माणूस 4 लोकांना सांगेल, मग ती मल्टिप्लाय होत जाते. बरोबर आहे. बरोबर. हा, एक ह्याच्यावर एक रिस्क पण आहे. जर समजा एखादा माणूस तुमचा तर बॅड पब्लिसिटी करतोय हा, तर मग तर ती रिस्क घ्यायची सुद्धा जबाबदारी. नाही, बरोबर आहे. बरोबर. त्या तर गोष्टी आहेत. हा. कारण बॅड इम्पॅक्ट पण कस्टमरकडे जातं. म्हणजे निगेटिव्ह आणि बॅड बरोबर. हे दोन्ही फील्ड, म्हणजे त्या 100%. सगळ्या गोष्टी आपल्याला पचवता आल्या पाहिजे बरोबर. इंडस्ट्रीमध्ये. बरोबर. मग तेच ना, की सोशल मीडिया पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं माउथ पब्लिसिटी. नाही, बरोबर आहे. बरोबर. आणि सर तुम्ही आता आपलं द टेर हॉटेल एक ब्रँड म्हणून एक ओळखलं जातं नाशिकमध्ये, नाशिकच्या बाहेर. तर मग काय अशी कोर मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे का तुमची? स्ट्रॅटेजी तशी काही नाहीये. माझं फक्त एवढंच आहे, जो कस्टमर माझ्याकडे मनापासून माझ्यावर विश्वास ठेवून येत आहे, बरोबर. त्याला त्याचा विश्वास न हरवता आपण त्याला अजून विश्वास त्याचा कसा जिंकू शकतो, बरोबर. याचा माझा जास्त प्रयत्न आहे. बरोबर. कारण की परत तेच होते की माणसं येतात, तुम्ही त्यांना कसं ट्रीट करता याच्यावर सगळ्या गोष्टी. तुम्ही जर त्यांना आज पाणीच दिलं नाही वेळेवरती, तर मग ते त्यांचा इन्सल्ट होऊन जातो. बरोबर. आणि जे आपलं भारताचं कल्चर आहे, अतिथी देवो भव, हे आपण जर लाभवलं नाही या गोष्टीमध्ये, आणि ही तर इंडस्ट्री की ज्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण मोठा समुद्र मिळाला की ज्याच्यावरती ही गोष्ट आपण इम्प्लिमेंट करू. नाही, बरोबर आहे. बरोबर. ते तर आहे. तर ती अतिथी देवो भव ही गोष्ट बघता आपण या गोष्टी सगळ्याकडे हॉटेलियर जे मालक आहेत त्यांनी बरोबर. बघितलं गेलं. नाही, ती गोष्ट सगळ्यात मोठी. कारण की हॉटेल इंडस्ट्री म्हटली चॅलेंजेस येणार. बरोबर. म्हणजे मॉर्निंग पासून जसं आपण रेस्टॉरंट आपलं ओपन करतो, तर नाईटला जोपर्यंत आपण क्लोज करत नाही तोपर्यंत चॅलेंजेस येणार. कस्टमर नवीन कस्टमर आपले घेत राहतात. कसे नवीन त्यांचे पॉझिटिव्ह फीडबॅक, निगेटिव्ह फीडबॅक येत राहतात. तर मग तुम्ही कसे हँडल करतात? आता याच्यात कसं असतं, मी परत तेच म्हणलं की माणूस येतो कुठल्या याच्यामध्ये 80% लोकांचा तुम्हाला फीडबॅक हा चांगलाच आहे. बरोबर. कारण कुठल्याच मालकाच्या तोंडावर किंवा कुठल्याच याच्या तोंडावरती लोक कधीच चांगलं बोलत ते तर तर आहे सर. प्रत्येकाच्या मागे बोलतात. नाही, बरोबर आहे. 20% लोक असतात जे तुम्हाला तोंडावर सांगतात. नाही, बरोबर आहे. 20% लोक जे तुम्हाला तोंडावर सांगतात ना, हम्म. त्या गोष्टी तुम्ही प्रॉपर अडॉप्ट करून तुम्ही कस्टमरला विचारून की याच्यात काय सुधारणा केल्या, प्रॉपर फीडबॅक घेतला गेला. बरोबर. फीडबॅक वरती इम्प्लिमेंटेशन हे टाइम टू टाइम व्हायला पाहिजे. नाही, बरोबर आहे. की समजा आज जण एक जण बोलला की बाबा तुझे चमचा मला दिला नाही तू वेळेवर, तर का दिला गेला नाही? बरोबर. तुझ्याकडे चमचे नव्हते का? तुमची प्लेट तुटलेली होती, ती का बरं तुटलेली होती? दुसरी प्लेट का बरं आली? बरोबर. या गोष्टीचे जे क्वेश्चन आन्सर आहे तुम्ही त्याच दिवशी तुम्ही सॉल्व्ह केलं गेलं पाहिजे. नाही, बरोबर आहे. तर मग तुम्हाला पुढे दुसऱ्या दिवशी या चॅलेंजेसला जास्त फेस करावं लागेल. बरोबर आहे. की त्याच टायमिंगला तुम्ही कट ऑफ करून टाकायचं, हे चॅलेंज माझ्यापर्यंत आतापर्यंत आलं आहे, बरोबर. याच्यावर मी सोल्युशन काढलंय आणि संपलं. आणि जो माणूस मला फीडबॅक देतो ना, तुम्ही त्याच्यावरती या सुधारणा केल्यानंतर परत जायला पण पाहिजे. बरोबर नाही, आहे. ते तर सर आहे. तुमच्यामुळे आम्हाला असा फीडबॅक मिळाला, याला बरोबर. हा माझा फीडबॅक आहे सर, मी असं याच्यावर इम्प्लिमेंटेशन केलं, तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा आणि मला परत तुम्हाला काय अडचण आहे, बरोबर, मला सांगा. बरोबर. ही पण गोष्ट खूप इम्पॉर्टंट. बरोबर. नाही, कारण की जर समजा कस्टमर सॅटिस्फाईड होतंय का नाही हे कळणं तर आपल्याला सगळ्यात जास्त या गोष्टी महत्त्वाचं आहे. बघायला पाहिजे. बरोबर. बरोबर. आणि कस्टमरचा पण राईट आहे, जर कस्टमर तुम्हाला सांगतो ना सर ही गोष्ट तुम्ही बदला, तर भविष्यात ती बदलली का नाही हे पण जाणून घेण्याचा त्याला अधिकार नाही, आहे. बरोबर. बरोबर आहे. आणि तो अधिकार विचारेलच. आपण त्यांना स्वतःहून सांगितलं गेलं, नाही, सर बरोबर. ही गोष्ट बदल. नाही, बरोबर आहे. कारण की कसं आहे, जर आपल्याकडे एखादं कस्टमर येतंय, ते कोणत्या तरी अपेक्षेने आपल्याकडे येतंय की त्याला चांगलं फूड देणं आपलं काम आहे. बरोबर आहे. तो सॅटिस्फाईड झाला पाहिजे, बिकॉज ऑफ तो त्या गोष्टीचं पे करतोय आपल्याला. बरोबर. म्हणजे त्याचं सॅटिस्फाईड होणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. म्हणजे त्याचा हक्कच झाला तो एक. बरोबर. आणि तो आपण प्रोव्हाइड केला गेला पाहिजे. नाही, बरोबर. बरेच वेळा आपण अरोगंट बोलून काही होत नाही, ते तर आहेच. आता हे कुठे चालतं, लोक ढाब्यावर वगैरे सोडून देतात. हो. हा, ते तर परंतु आहे. जेव्हा प्रॉपर फाईन डायनिंग रेस्टॉरंट मध्ये लोक येतात तेव्हा लोक एक एक्सपेक्टेशन घेऊन येतात. म्हणजे या गोष्टी लोकं बघितल्या. तेवढं पे पण करतायत तुम्हाला. बरोबर. पे करता म्हणून ते तुम्हाला बोलतात. बरोबर. तर तेव्हा आपला हा पोलाइटनेस त्यांच्यापर्यंत कंटिन्युअस ठेवला गेला. नाही, बरोबर आहे. कस्टमर सर्व या गोष्टी पूर्ण ऑब्झर्व करतो. 100% बरोबर. कस्टमर हा गॉड आहे या इंडस्ट्री. नाही, ते तर त्यांच्याकडनंच भेटतं आपल्याला. तू राईट तर तू राईट, Right. म्हणला लेफ्ट तर तू लेफ्ट. नाही, बरोबर आहे. ती बरोबर गोष्ट तर एकदम बरोबर. म्हणजे कसं आपल्याला म्हणजे डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर बरोबर. म्हणजे हे ठेवूनच या धंद्यात उतरलं पाहिजे. 100%.
त्यांच्याकडनंच भेटतं आपल्याला. नाही बघा, असं या जगात कुठलाच माणूस असं याकडनं चुका होत नाही. नाही बरोबर. त्यामुळे चुका कशा कमी होतील याच्यावर भर दिला. चुका होतात प्रत्येकाकडनं, ऍक्सेप्ट करून पुढे जाणारे लोक खूप कमी असतात. बरोबर. आणि आपण ते ऍक्सेप्ट करून पुढे जाणाऱ्यामधलं आपण सर्वांनी बनलं गेलं पाहिजे, हीच माझी एक, बरोबर. नाही, नाही, सगळ्यांना बरोबर. म्हणजे विनंती. नाही बरोबर आहे. म्हणजे आपण हॉटेल क्षेत्राकडे वळलंच गेलं बरोबर. पाहिजे. बरोबर. आणि सर बिझनेस जर्नी मध्ये असं फेल्युअर वगैरे आलं होतं? फेल्युअर असं ऍज मोठं फेल्युअर नव्हतं, परंतु आता हॉटेल इंडस्ट्री अशी आहे ना की प्रत्येक नवीन माणूस जेव्हा म्हणजे एक युवा तयार होतो कॉलेज लाईफ मधून, त्याच्या डोक्यात एकच त्यांचं मला हॉटेल करायचं. बरोबर आहे. तर काय झालं होतं, हॉटेल चालू झालं त्याच्यानंतर 1-2 वर्षांनी बरेचसे कॉम्पिटिटर्स मार्केटमध्ये उभे राहिले. बरोबर. तर लोक, नाशिकचे लोक खवय्ये आहेत, तर मग ते काय करतात, एखाद दिवशी तुम्हाला खूप रिस्पॉन्स येतील, पण जेव्हा नवीन काय तर लोक तो पण एक्सपिरियन्स घ्यायला. नाही बरोबर. जेव्हा लोक तिकडे वळत होते ना, त्या काळामध्ये मला 1-2-3 महिने खूप त्रास झाला फायनान्शियली. बरोबर. परंतु आपली कन्सिस्टन्सी जी होती, जी क्वालिटी क्वांटिटी या सगळ्या ज्या गोष्टी होत्या, या फक्त या एका गोष्टीच्या बेसिसवरती जे लोक तिकडे गेले ते आपल्याकडे परत रिटर्न आले. नाही बरोबर आहे. आणि आता जे रिटर्न आले ते परत जाणार पण नाही याची गॅरंटी प्लस वॉरंटी, कारण की आपण त्या लेवलला हे देतो आणि लोक एक्सपिरियन्स घेऊन येत आहेत. बरोबर. आणि लोक आम्हाला पण सांगते की आम्ही तिकडे असा एक्सपिरियन्स केला, तिकडे तसं केलं, तर तुम्ही याच्यामध्ये हे करू नका. बरोबर. त्यामुळे आम्हाला सुद्धा गाईडलाईन मिळते की भाई मार्केटमध्ये चालू काय नाही. नाही बरोबर बरोबर आहे. म्हणजे आमचे कस्टमरच आम्हाला सांगते की तुम्ही मार्केटमध्ये या गोष्टी विकल्या आता या विकल्या, पण तुम्ही बरोबर देता, या असंच ठेवा. बरोबर. त्यामुळे आमच्यावर ते पण एक प्रेशर की कन्सिस्टन्सी आम्हाला ठेवायची. नाही, कारण की कोणत्याही गोष्टीत कन्सिस्टन्सीचा मॅटर करते. बरोबर. कारण कसं आहे, जर सपोज आज मार्केटमध्ये आपलं आहे, उद्या दुसरे कोणीतरी ओपन करतात, नवीन नवीन गोष्टी तर येतच असतात. आणि आपण नाशिक सारख्या शहरात येतो, नाशिक शहर असं कसं क्राऊड खूप जोराने वाढतोय, सगळ्या गोष्टी नवीन नवीन येतच आहे, म्हणजे चॅलेंजेस तर येणारच. खूप चॅलेंज. आता बाहेर लोक पण बघतात, मार्केटमध्ये अशी सिच्युएशन आहे की ज्या आपण ग्रेव्ही वगैरे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये बनवतो, त्या ग्रेव्ही ह्या 2-2 महिने फ्रोझन केलेल्या ग्रेव्ही सुद्धा आज मार्केटमध्ये अवेलेबल. बरोबर. परंतु या गोष्टी कशा आपल्याला कट ऑफ करता येईल, आणि हेल्दी नाही या गोष्टी. नाही ते तर गोष्ट आहे. लोक या गोष्टी खूप लोक युज करत आहे, आता पण बरेचसे हॉटेल करतात. आपण काय करतो, आपण मॅक्झिमम 2 दिवस फ्रेश ग्रेव्ही आपल्याकडे बनवतो. बरोबर. 2 दिवस त्याची शेल्फ लाईफ आपण ठेवतो. आपल्याकडे कोल्ड रूम वगैरे सगळे आपण म्हटलं तर आपण जास्त म्हणजे, परंतु आपण एक स्टँडर्ड एसओपी मेंटेन ठेवली. बरोबर. त्याच एसओपी नुसार आपण या सगळ्या गोष्टी फॉलो करतो. आणि एसओपी हे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठा रोल आहे. नाही बरोबर. जर तुमच्याकडे तुमची एसओपी नसेल हॉटेलची, तर तुम्ही हॉटेल हे चांगलं चालू शकता. नाही एसओपी खूप इम्पॉर्टंट. नाही, एसओपी नुसारच म्हणजे कसं एक क्रायटेरिया सगळ्या गोष्टींचा ठरवला जातो. कोणती गोष्ट आपल्याला करायची, कोणती गोष्ट अवॉइड करायची. बॅरियर आपण सेट करून द्यायचं की बाबा ही लिमिटेशन आहे, मी एवढं करू शकतो याच्यावरती. आणि कधी कधी काय होतं, जर समजा छोटी जागा असेल तरी लोक खूप मोठं करायचा प्रयत्न करतात. जेव्हा माणूस असं मोठं करायला बघतो ना, तेव्हा तो कुठेतरी बस्ट होऊन जातो. बरोबर. ती गोष्ट न करता आपले लिमिटेशन आपल्याला माहिती असून आपण त्या बॅरियर मध्येच खेळलो. नाही, ती तर एकदम गोष्ट महत्वाची, कारण की सगळ्या गोष्टींच्या लिमिट आपल्याला माहिती पाहिजे, कारण कसं आपण प्रोव्हाइड करणार आहे सगळ्या गोष्टी. बरोबर. सर, तुम्हाला वयाच्या फक्त 22व्या वर्षी सिंगापूर इथे यंगेस्ट हॉटेलियर म्हणून अवॉर्ड मिळाला, तो क्षण कसा होता? खूप चांगला होता की आज माझ्या फॅमिली मधला कोणीतरी पहिला माणूस असा होता की जो बाहेर जाऊन अवॉर्ड घेऊन आला. बरोबर. माझ्या घरातल्यांना मिळाले नाशिकमध्ये वगैरे, पण आज इंटरनॅशनल लेवल जेव्हा आपण स्वतः, मी तिथे उभं होतो तेव्हा माझी छाती अशी उंच होती की भाई आपण नाही कर दी का. नाही बरोबर. जे कोणी नव्हतं करू शकत ते आपण करून दाखवलं. आणि आज मला बघून माझे मित्र परिवार म्हणा, त्यांचे मित्र परिवार हे इन्स्पायर कसे होते, बस एवढीच गोष्ट तेव्हापासून मी ठरवली की त्याच्यावर आपण जास्त पाहिजे. नाही बरोबर. इंटरनॅशनल लेवल पर्यंत तुमची ओळख गेली, यासाठी काही स्ट्रॅटेजी होती, काही वेगळा काही प्लॅन असा काही? नाही, स्ट्रॅटेजी काही नव्हती. माझं फक्त एकच होतं की आपण ज्या गोष्टीचा म्हणजे आपण जो एम घेऊन आलोय, सर्वप्रथम तो एम आपण साक्षात आणतोय का, की जो तुमचा गोल आहे ते तुम्ही हे करता का. मी फक्त माझं आम्ही महिन्याला आमचे गोल लिहितो, आपण हा गोल करतोय का, एम असतं प्रत्येक, टार्गेट असतं आमचं की एवढं टार्गेट होतंय का, याच्यावर जास्त भर दिला गेला पाहिजे. तेव्हा तुम्ही कुठेतरी तिथे जाऊन स्वतःला प्राऊड फील करा. आणि जे तुमचं पब्लिसिटी आहे ती तुम्ही चांगल्या प्रकारे करा, म्हणजे वाईट याच्यामध्ये जाऊ नका. आम्ही ना इंस्टाग्राम वगैरे याच्यावर जास्त भरच दिला नाही, आम्ही माउथ पब्लिसिटीवर, जास्तीच माउथ पब्लिसिटी आज आम्हाला नाशिक ते सिंगापूर पर्यंत पोहोचली. बरोबर. खूपच छान आहे सर. सर, आजचे जे तरुण वर्ग आहे, तर ते तरुण वर्ग स्वतःवर विश्वास ठेवायला घाबरतं. म्हणजे ते एखादी गोष्ट करायची ठरली तर ते म्हणजे घाबरून जातात, सुरू होण्याच्या पहिलेच ते घाबरून. तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? जिद्द, चिकाटी या 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत.
जर तुम्ही रिस्क घेऊ शकत नाही तर तुम्ही काहीच करू शकत नाही ती तर गोष्ट परंतु महत्वाची आहे. याच्यामध्ये तुम्हाला फॅमिली सपोर्ट हा पण खूप इम्पॉर्टंट बरोबर बरोबर या दोन गोष्टी तुम्ही लक्षात घ्या या ज्या दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन एकत्र येतं ना कंबाईन होतील नाही तेव्हा माणूस काहीतरी करतो बरोबर. माणसाने आयुष्यात हार मानलं नाही. माणूस एकदा पडेल दोनदा पडेल तीनदा पडेल पण चौथ्यांदा उठेल नाही ते तर बरोबर. आहेच. तर ती धमक आपल्यामध्ये पाहिजे आणि लोक बोलणारे 100 लोक येतील 100 लोक बरोबर जातील पण आपण स्वतः एकमेव तिथे उभा असू की ज्याला कळलं गेलं पाहिजे आपलं आपण करतो ते बरोबर आहे ना बस ते व्हायला हवं. आणि स्वप्न साकार करायला खूप वेळ लागतो खूप पण जे ज्या दिवशी होतं ना त्याच्यानंतर टिकवणं सगळ्यात अवघड नाही ती तर गोष्ट ते तर सगळ्यात जास्त होती तर आहे. महत्वाची पण ते टिकवण्यावर सुद्धा आपण भर दिला गेला पाहिजे माणूस विचार करतो मला गाडी घ्यायची म्हणून माणूस गाडी घेऊन टाकतो बरोबर. बरोबर परंतु ती गाडी घेतल्यानंतर तिचा मेंटेनन्स आपल्याला परवडणार आहे की नाही हा माणूस कधीच विचार करत नाही बरोबर आहे. बरोबर तर मग त्या गोष्टी द्यायची आणि बरेचसे लोक काय करतात की आता माझं कॉलेज झालंय काय करायचं हॉटेल करतो हॉटेल करून लोक रेंज रोवर घेतात बरोबर. घेतात मर्सिडीज घेतात बीएमडब्ल्यू घेतात मग मी पण आपण हॉटेल पण घेऊ करतो बरोबर आपल्याला वाटतं ही भावना खूप चुकीची आहे. बरोबर त्या माणसाचं मागचं त्याने काय स्ट्रगल केलंय बरोबर. हे तुम्ही ते पहिले शिकून घेतलं गेलं पाहिजे आणि ते आपण कसं इम्प्लिमेंट करू त्या गोष्टी पहिल्या माणसाला फक्त देखावा आवडतो आता. नाही बरोबर बरोबर आहे. माणसाला फक्त देखावा म्हणजे जो दिखताय वो बिकताय असं आपण हा, म्हणतो, बरोबर. एकदम खरी गोष्ट आहे परंतु त्याच्या मागचं रिझन काय आहे त्याच्या मागे बिहाइंड द स्टोरी काय या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि आपले जे यंग जनरेशन या गोष्टीवर जास्त प्रभाव होते की बाबा त्या माणसाकडे भारी गाडी आहे याने हॉटेल टाकलं बरोबर. वर्ष दीड वर्ष त्यांनी गाडी घेतली आता मला पण हेच करायचं आणि नाही. मला पण हे करायचं पण तसं नसतं बरोबर. कॉम्पिटिशन असते तुम्ही कसे खेळताय काय खेळताय प्रत्येक गोष्टीचा विचार करून या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे बरोबर. असं लोकांनी हे दिखाव्याची दुनिया न बघता कष्टाची दुनिया बघितली नाही, ते तर आहेच. पहिले लोक म्हणायचे ना आपले की आता आपले आई वडील म्हणतात की आम्ही खूप कष्टात वरती आले बरोबर. तुम्हाला काय कळणार आहे ते तर आहेच. ही खरी गोष्ट आहे कारण की आपण फक्त दिखावा बघतोय पण कष्ट हे ते करताय पण ते कष्ट आपण पण केले गेले पाहिजे हे बरोबर. जास्त लोकांनी लक्ष नाही यंगस्टर लोकांनी ती कारण कसं झालं का आजचा जो यंगस्टर क्राऊड आहे तर त्यांचा पूर्णपणे म्हणजे जॉब करण्यापेक्षा बिझनेस केलेला बेटर. कारण बरोबर. कसं आहे सोशल मीडिया हा असा एक प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर सर्वीकडे एवढंच दिसतं आपल्याला की जॉब करण्यापेक्षा तुम्ही बिझनेस मध्ये किती फायदा आहे. बिझनेस मध्ये जेवढे प्रॉस आहे तेवढे कॉन्स पण आहे तुम्ही बरोबर. जेवढं बघाल तेवढं तसा तुम्ही तेवढा टाइम देऊ शकता का आज हॉटेल बिझनेस हा असा आहे की तुम्हाला 12 तास घरच्यांना सोडून इथे राहावं लागतं ज्या दिवशी सगळ्यांकडे दिवाळी असते त्या दिवशी आमचा धंद्याचा टाइमिंग असतो बरोबर बरोबर ज्या दिवशी सणवार असतात त्या दिवशी आम्ही हॉटेलमध्ये असतो बरोबर आहे. तुम्ही या गोष्टी कुर्बान करायला तयार आहे का तर तुम्ही पहिले इथे उतरा तुम्ही बरोबर. तुमचा दिवसभरातला 100% टाइम इथे द्यायला तयार आहेत का 12 तास तर तुम्ही इथे उतरा. बरोबर. जर तुम्ही या गोष्टी नसेल देणार तर तुम्ही इथे येऊच नका नाही बरोबर आहे ना. ही इंडस्ट्री तुमच्यासाठी बनलेली नाही बरोबर आहे. काही गोष्टी कुर्बान कराल तर तुम्हाला हा प्रॉफिट मार्जिन याच्यामध्ये आहे जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलं फायनान्शियल प्लॅनिंग केलं तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन हे जास्त आहे ते बरोबर मिळणार पण तुम्हाला परंतु या गोष्टीसाठी तुम्हाला थोडा टाइम पण द्यावा लागेल. बरोबर आहे. बरोबर जर ती तुमची कॅपॅसिटी असेल तर करणार बाहेरचे लोक आम्हाला वर्क फ्रॉम होम आहे आम्ही कॅफे वगैरे टाकतो आणि आणि निव्वळ मूर्खपणा आहे. नाही ते तर बरोबर. आहेच. तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग करून ज्या इथे बसाल पूर्ण वेळ भलेही तुमच्याकडे एकही कस्टमर नसो हॉटेलमध्ये कोणीच ना हॉटेल रिकामा असो त्यावेळेस तुम्ही तिथे तरी सुद्धा थांबले गेला नाही बरोबर आहे. म्हणजे समजा हॉटेल आपण स्टार्ट करतो हॉटेल असो किंवा कॅफे असो काही पण आपण जर बिझनेस स्टार्ट करतोय तर त्याची प्लॅनिंग प्लॉटिंग एकदम प्रॉपर वेने झालीच पाहिजे त्याशिवाय या इंडस्ट्रीमध्ये नाही झालं पाहिजे सक्सेसच नाही, ते तर नाही आहे. एकदम म्हणजे यंगेस्ट क्राऊड आहे आपला म्हणजे त्यांना बिझनेस करायचंय त्यांना तुम्हाला काय वाटतं तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल या इंडस्ट्रीत त्यांनी आलं पाहिजे का नाही. नाही 100% आलं पाहिजे आपल्या सगळ्या यंगस्टर लोकांनी इंडस्ट्री द्यावं पण एक हेल्दी कॉम्पिटिशन ठेवावी हिंसक वृत्तीचे आणि दुसरी गोष्ट आपल्यामुळे कोणीतरी लॉस मध्ये जाईल ही गोष्ट न बघता आपल्यामुळे कोणतरी इन्स्पायर होऊन काहीतरी नवीन करेल या गोष्टीवर भर दिला गेला पाहिजे. बरोबर. आणि जे गरजू मुलं आहेत ज्यांना कामाची गरज आहे त्यांना तुम्ही या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेऊन त्यांना आपल्या इंडस्ट्रीमध्ये आणलं गेलं पाहिजे त्यांना तुम्ही मोठं केलं गेलं. बरोबर. माणूस काय म्हणतो फक्त मीच कसा मोठा होईल याच्यावर जास्त बरोबर. भर देतो. बरोबर आहे. तर मी ना मोठा होता माझ्या सोबतचे कसे मोठे होते याचा त्या विचार केला गोष्टीवर जास्त भर दिला. नाही बरोबर आहे त्या गोष्टीवर विचार जेव्हा केला माणूस या गोष्टी त्याच्यातच जो होणार असतो तो मोठा होतो. पाहिजे. बरोबर. जर मी ठरवलं की नाही या माणसाला मला याच सॅलरीवर ठेवायचं आणि इथंच ठेवायचं तसं चाललंय जर तुम्ही त्याची सॅलरीच वाढवली तुम्ही त्याला जबाबदारी तो माणूस मोठा कसं होईल बरोबर. बरोबर तर ते मोठं करण्याची जबाबदारी आपल्यावर असते बरोबर. ती सुद्धा आपण नीट केली पाहिजे. या सगळ्या गोष्टी बघून जो माणूस तयार होईल तेच खरं युवा नेते. नाही ते तर आहे युवा तर आहे. नेतृत्व म्हणजे समजा आपल्याला रिप्रेझेंट करायची कोणती गोष्ट तर त्यासाठी सगळ्या बरोबर. गोष्टींचा आपल्याला मेन म्हणजे अनुभव घेणं खूप महत्वाचं आहे. लर्निंग खूप इम्पॉर्टंट आहे समोरचं काय बोलतोय ते ऐकून घ्या तुमची जेवढी ऐकण्याची कॅपॅसिटी ना तेवढं तुम्ही जास्त आहे
बरोबर या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही कमी बोललं तेवढं चांगलं असतं. बरोबर आहे. कारण की समोरचा आपल्याला बरेच वेळा खूप कौतुक पण करून जातो, फार मिठी वगैरे मारून जातो, पण ज्या दिवशी लोक आम्हाला शिव्या पण देतात ना, ती तुमच्यात तेवढी धमक पाहिजे ऍक्सेप्ट करायची, हा दादा असं असं आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. ती गोष्ट आता यंगस्टर लोक टापड असतात बरोबर की छोटं जरी काय आणलं आरेला कार्य करतात. बरोबर ते तर आहे. तिथे काय होतं, तिथे तुमची माउथ पब्लिसिटी चुकीची जाते. बरोबर ती न करता तुम्ही कामधन प्रकारे या गोष्टी कशा हँडल करा हे सगळ्यात इम्पॉर्टंट. नाही बरोबर. बरोबर ती यंगस्टर लोकांनी शिकलेलं नुसतं या धंद्यात नाही, तुम्ही कुठल्याही क्षेत्राचा तुम्ही जॉब जरी करत असाल तरी तुम्ही तुमचा माइंड केवढा काम ठेवून समोरच्याला उत्तर देताय बरोबर ते खूप इम्पॉर्टंट. बरोबर नाही ते तर आहेच. कारण की जर समजा आपण हॉटेल क्षेत्रात उतरतोय तर यंगस्टरचा जो क्राऊड आहे तो अग्रेसिव्ह आहे पूर्ण. बरोबर म्हणजे आता सोशल मीडियाने असं केलंय का झटपट आहे सर्व. बरोबर. म्हणजे समजा आज आपण विचार करतो का आपण एक रेस्टॉरंट ओपन करू जे 6 महिन्यात चांगलं चालेल, 1 वर्ष चांगलं चालेल, त्याच्यानंतर आपण खूप चांगले ग्रो होऊन जाऊ बरोबर. आणि म्हणजे आपण चांगल्या लेवल पर्यंत पोहोचू. पण त्याचे नाही, त्याच्या मागे पण काहीतरी स्टोरी राहते, सगळ्या गोष्टी तर राहतात. आणि लोक विचारच करत नाही ना की आपल्याला फिक्स खर्च किती, हॉटेलमध्ये फिक्स खर्च असतो बरोबर की किराणा माल आला यायचा, या सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन बसलं गेलं पाहिजे. तुम्ही रेंट किती देतात, बरेचसे हॉटेल हे रेंटेड प्रॉपर्टीवर असतात. बरोबर सो अर्धे लोक हे रेंट मध्येच झोपतात, त्यांना त्यामुळे कॅल्क्युलेशन कळत नाही. त्यांनी या कॅल्क्युलेशनवर भर दिला गेला पाहिजे की जर मला रेंट एवढं भरायचं आणि माझं सेल किती व्हायला पाहिजे, बरोबर माझा त्या सेलला माझा किराणा माल किती जाईल, माझं प्रॉफिट मार्जिन किती असेल, सॅलरी स्ट्रक्चर कसं असेल, या गोष्टी आपण बघितल्या. लोक काय करतात, जे पाहिजे ती सॅलरी देतात. बरोबर म्हणजे जेव्हा गरज असते स्टार्टिंगला की बाबा मला गरज आहे मॅनेजरची, तुझे मार्केटची आत्ताची कंडिशन अशी असेल तर समजा 30,000 व्हॅल्यू असेल तर तो माणूस त्याला काय म्हणतो की तुला 40,000 होतो. ही बरोबर. गोष्ट खूप चुकीची आहे. जेव्हा समजा एखादा नवीन माणूस हॉटेल चालू करतो, काय करतो, दुसऱ्या हॉटेलमध्ये जातो, त्या वेटरला अप्रोच करतो किंवा तुला इथे किती सॅलरी, तो सांगतो 12,000, हा त्याला म्हणतो मी तुला 13,000 तू माझ्याकडे, लगेच तो बरोबर. वेटर तिकडचं नाही सोडतो. बरोबर आहे ते तर आहे. ही जी हेल्दी कॉम्पिटिशन ही आपण मेंटेन ठेवली पाहिजे की असं केलं गेलं नाही पाहिजे. आपल्याकडे येणारा स्टाफ आहे ना, हा आपण वेलकम करून चांगलं बोलू. तर माझ्याकडे जो स्टाफ आहे त्याला विचारतो की तू पहिल्या हॉटेलला क्लिअर सांगून सोडून दिलेलं काय, बरोबर तरच मी तुला माझ्याकडे येईल. बरोबर कारण की जर समजा तू त्याला येण्यात काढून जर माझ्याकडे येऊ शकतो तर उद्या तू माझ्यासोबत पण त्याला वाजिब नाही आहे. बरोबर आहे ना, ते तर आहेच. तर ही गोष्ट आपण पहिलेच बघतो, मग त्या गोष्टी आपण सगळ्यांनी बघितल्या गेल्या पाहिजे. बरोबर म्हणजे जितकी वाटते तितकी सोपी इंडस्ट्री बरोबर, नाहीये. अजिबात. हॉटेल इंडस्ट्री एकदम खूप म्हणजे एखाद्याला यायचं असेल तर या सर्व गोष्टींचा म्हणजे अनुभव यंगस्टरने काय लक्षात ठेवलं पाहिजे, म्हणजे डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवूनच यायचं. केली पाहिजे. आणि मेन गोष्ट म्हणजे आयुष्याचे 4 वर्ष आहे तुम्हाला घरदार सोडून तुम्हाला काम करावं लागणार. ते तर आहे 12 तास तुम्हाला तिथे उभं राहायची तयारी पाहिजे, 6 तास तुम्हाला स्टँडिंग पाहिजे. तुम्ही स्टँडिंग बरोबर. रिसेप्शनवर, कस्टमर, ज्याला बोलायचा कॉन्फिडन्स आहे ना त्या माणसाने या क्षेत्रात नक्की यावं. बरोबर पण ज्याला बोलायचा अनुभव नाही, जो शाय माणूस शांत आहे, आहे. त्याने यायचा दिवस नाही. कारण की जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत समोरचा माणूस आपल्याशी नाही, ते तर ते आहेच. तर बरोबरच. नाही, ती गोष्ट सगळ्यात जास्त महत्वाची आहे सर. खूप खूप धन्यवाद सर, तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल आणि द टेरोटेलची आणि तुमची जी जर्नी आहे, तुमचा जो प्रवास आहे या इंडस्ट्री बद्दलचा, तो आमच्या सोबत, आमच्या श्रोत्यांसोबत तुम्ही शेअर केल्याबद्दल थँक्यू सो मच. मी यशस्वी हॉटेलियर तुमचं सगळ्यात पहिले धन्यवाद करतो. तुम्ही आज मला इथे बोलवलं, माझी स्टोरी ऐकून घेऊन तुम्ही लोकांपर्यंत ही गोष्ट नाही, सगळ्यात चांगलं की माझ्यामुळे कोणतरी इन्स्पायर होईल. ही गोष्ट मी आजपर्यंत कधी कल्पना केली नव्हती, पण आज या पॉडकास्टमुळे मला समजेल आणि नक्कीच ही खूप नवीन लोकांना या गोष्टीचा उपभोग घेता येईल की आज या माणसाची जर्नी असं आपण आपल्या कसं बनवू बरोबर. शकतो. त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. खूप खूप आणि धन्यवाद तुम्ही सर. असंच सगळ्या लोकांना चांगलं काम करा आणि या इंडस्ट्री बद्दल चांगला फीडबॅक असाच लोकांपर्यंत तुम्ही घेऊन जा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच.